हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल बाईट साईज कॉन्सेप्ट्स. हे चॅनल खास करून त्या विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन तयार केलेलं आहे ज्यांना बोर्डमध्ये सुद्धा मॅथ्सचा प्रॉब्लेम होतो आहे, त्यांचे मॅथ्सचे कॉन्सेप्ट्स क्लिअर नाहीत, त्यांना कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम होत आहेत आणि त्यांना मॅथ आवडत नाही त्यामुळे ते तयारी करत नाही आहेत किंवा त्यांना मॅथ हार्ड जातो आहे म्हणून ते तयारी करत नाही आहेत. एनिवेज बोर्डला फक्त 2 महिने राहिलेले आहेत आणि त्यांची तयारी सध्या पूर्ण नाही आहे. त्यांना लक्षात घेऊन हे चॅनल तयार केलेलं आहे आणि ही लेक्चर सिरीजसुद्धा. ओके, मग मॅथ्सचं जे हे भूत तुम्हाला भेडसावतं ते दूर होईल. तुम्ही फक्त काही लेक्चर करून पहा, तुम्हाला आपोआप लक्षात येईल. फर्स्ट थिंग काय असणार आहे, कॅल्क्युलेशन सगळे करून दाखवले जातील आणि त्याच्यासोबत जे काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे तुम्हाला बोर्डमध्ये कामाला येईल ते सुद्धा सांगितलं जाईल. सेकंड थिंग, कॉन्सेप्ट सगळे इझी टू इझी वेमध्ये सांगितले जातील की तुम्हाला लक्षात येईल. थर्ड थिंग, फॉर्म्युले तुम्हाला अशा प्रकारे सांगितले जातील की पाठ करायची गरज पडणार नाही. काही ऑफकोर्स पाठ करावे लागतील पण जास्तीत जास्त फॉर्म्युले तुम्हाला समजून जाईल आणि तुम्ही कितीही प्रॉब्लेममध्ये कितीही टेन्शनमध्ये राहाल बोर्डमध्ये, जे की राहणार ते तुम्ही ऑफकोर्स तुम्ही करून पहा, तुम्हाला आवडेल आपोआप आणि तुम्ही मॅथ्सचा अभ्यास करायला चालू करायला. ओके, मग पाठ करायची गरज, पोपटपंचीची गरज कमीत कमी पडावी हे लक्षात ठेवून मी हे लेक्चर तयार केलेलं आहे. ओके, आणि फोर्थ थिंग काय असेल, प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी जसं आपण सायन्समध्ये वगैरे शॉर्ट नोट्स तयार करतो ना, तशा प्रकारे शॉर्ट नोट्स असतील आणि त्याच्यामध्ये काय असेल हो, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट फॉर्म्युले असतील, आणखीन काही लक्षात ठेवायचे पॉईंट्स असतील आणि टाईप्स ऑफ प्रॉब्लेम्स आणि त्याला कसं टॅकल करायचं. ठीक आहे, म्हणजे एका प्रकारे त्या चॅप्टरची समरी असेल. 1-2 चॅप्टरसाठी करून पाहू आणि मग तुमचा प्रतिसाद पाहून त्याप्रमाणे आपण पुढे काय करायचं ते डिसिजन घेऊया. ओके, सो माझ्याकडून मी स्टार्ट करते फर्स्ट लेक्चर आणि लास्ट चॅप्टर मॅथ्स पार्ट 2चा, दॅट इज मेन्सुरेशन किंवा ज्याला आपण म्हणतो मोजमाप. ओके, सो ह्याच्यामध्ये काय करणार होतो आपण, ह्याच्यामध्ये वेगवेगळे डायग्राम्स किंवा वेगवेगळे थिंग्स जे असतात, क्यूब, क्युबॉइड, सिलेंडर, कोन, ह्याचे एरियाज आणि वॉल्यूम आपण शिकणार आहोत. ओके, सो पहा, हे तुमच्या स्क्रीनवर सध्या जे येते एवढे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असायला पाहिजेत हे चॅप्टर प्रॉपर टॅकल करण्यासाठी. पण मी म्हणते की तुम्हाला ह्याच्यापैकी एकही फॉर्म्युला पाठ करायचा गरज नाही. ओके, तुम्हाला हे फॉर्म्युले एकदा कळाले की आपोआप पाठ होतील. त्याच्यामुळं पुढचे 10 मिनटं तुम्ही लक्ष देऊन ऐका, 10 मिनटं 15 मिनटं जे काही लागेल ह्याला क्लिअर करण्यामध्ये. आणि त्याच्यासोबतच त्याच्याशी रिलेटेड जर कोणता प्रॉब्लेम आहे तुमच्या एक्सरसाइजमध्ये म्हणजे प्रॉब्लेम सेटमध्ये किंवा तुमच्या बुकमध्ये सॉल्ड एरियामध्ये, तो सगळं मी त्या कॉन्सेप्टच्या सोबतच घेतलेलं आहे की तुम्हाला फॉर्म्युला कळाल्यानंतर त्याचं ॲप्लिकेशनसुद्धा लगेच कळावं. ओके, सो नाव लेट्स स्टार्ट. हे क्यूब, क्युबॉइड वगैरे शिकण्याच्या आधी आपण एक पटकन बेसिक पाहूया. अगेन मी आधीच सांगितलेलं आहे कुणासाठी आहे चॅनल, प्रायमरीली सगळ्यांसाठीच आहे. तसं प्रायमरी कुणासाठी आहे हो, प्रायमरीली ज्यांना मॅथ्स हार्ड जातं, मॅथ्स कळत नाही, कोरोनामध्ये नीट अभ्यास झालेला नाही, जे काही असेल तुमचं रिझन. ओके, पण ज्यांना वाटत आहे की ते बोर्ड रेडी नाही आहेत त्यांच्यासाठी हे चॅनल आहे. लेट्स स्टार्ट. पेरिमीटर. ओके, पेरिमीटर काय असतं, पेरिमीटर आहे सम ऑफ ऑल बाउंड्रीज किंवा ऑल लेंथ ऑफ अ क्लोज्ड फिगर. एक क्लोज्ड फिगर आहे, कोणतीही तुम्ही डायग्राम घ्या, कसलीही आकृती घ्या, त्याचे जेवढे साईड आहेत ना, जेवढ्या बाजू आहेत त्याची लेंथ तुम्ही काय करावं, ॲड करा आणि तुम्हाला पेरिमीटर भेटेल. तसं पहा, हे बेसिक फॉर्म्युला आहे आणि हेच सगळ्यांसाठी कामाला येतं. तुम्ही अशी फॉर्म्युले पाहिला असाल, स्क्वेअरसाठी पेरिमीटर काय आहे हो, स्क्वेअरसाठी आहे 4 मल्टिप्लाय साईड किंवा 4 मल्टिप्लाय एल, जर का मी साईडचं नाव एल घेते. ओके, रेक्टँगलसाठी काय आहे हो, रेक्टँगलसाठी तुम्ही पाहिलेलं आहे 2 मल्टिप्लाय ए प्लस बी किंवा लेंथ प्लस ब्रेड्थ, लेंथ प्लस ब्रेड्थ क्यूब. ओके, आता हे फॉर्म्युले आले कसे, तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल की माहीत नसेल तरी तर माहीत करून घ्या. ओके, पेरिमीटर काय असतो, सगळ्या लेंथची ॲडिशन असते. तर ॲड एल प्लस एल प्लस एल प्लस एल, सगळ्या साईडची ॲडिशन काय येईल, अगेन 4 मल्टिप्लाय एल, 4 इंटू लेंथ. अशा प्रकारे हा फॉर्म्युला आलेला आहे. रेक्टँगल्स पण पटकन पाहून घेऊ. काय ही साईड, रेक्टँगल म्हणजे काय असतं, रेक्टँगल म्हणजे असं क्वाड्रिलॅटरल अशी 4 साईड असणारी आकृती ज्याचे सगळे अँगल 90 डिग्री आहेत आणि ऑपोजिट साईड्स काय आहेत, पॅरलल आणि इक्वल आहेत. म्हणजे हे लेंथ, ही जर लेंथ असेल किंवा ह्या साईडला जर मी एल म्हणत असेल तर ही साईड सुद्धा तेवढ्याच लांबीची असेल आणि जर मी ह्याला बी म्हणत असेल तर इकडची सुद्धा तेवढ्याच लांबीची असेल. ओके, मग ह्याला ॲड करू आपण पटकन, लेंथ मग इथलं ब्रेड्थ, मग लेंथ प्लस ब्रेड्थ. हे काय आहे, 2 मल्टिप्लाय लेंथ प्लस 2 मल्टिप्लाय ब्रेड्थ, दोनदा एल आलेला आहे, दोनदा बी आलेलं आहे. ह्याला काय करायचं, आपण पटकन 2 कॉमन घ्यायचं, येईल लेंथ प्लस ब्रेड्थ. खूप जणांना कॉमन घ्यायचं कळत नाही, त्याच्यामुळे ज्यांना माहीत आहे ते स्किप करू शकता, ज्यांना माहीत नाही ते पटकन पाहून घ्या. आपण फॉर्म्युला काय लिहिला होता, 2l प्लस 2b. आता हे 2l म्हणजे काय, 2l म्हणजे आहे 2 मल्टिप्लाय एल आणि 2b म्हणजे आहे 2 मल्टिप्लाय बी.
कॉमन घेणं म्हणजे काय? कॉमन घेणं म्हणजे आपण जे काही नंबर कॉमन घेतो किंवा कोणता लेटर कॉमन घेतो त्याच्याने आपण त्याला डिवाइड करत असतो. म्हणजे समजा इथं जर का मी 2 कॉमन घेते ह्याचा अर्थ मी काय करते 2 नी डिवाइड करते. आपण प्रत्येक वेळेस डिवाइड करत बसायचं का नाही. तुम्ही असं समजा की आपण ह्याच्यावरती काय केलेलं आहे हात ठेवलेला आहे. ओके, म्हणजे हे 2 ला आपण झाकलेलं आहे. मग इथं काय उरेल एल उरेल. असंच इथं जर तुम्ही ह्या 2 ला झाकलं तर इथं काय उरतं बी उरतं. मग काय आहे फॉर्म्युला 2 मल्टिप्लाय लेंथ प्लस ब्रेथ हा आहे तुमचा रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला. ओके, पेरिमीटर पाहिलेला आहे आपण. आता एरिया पाहू. एरिया काय असतो? एरिया आहे साईड मल्टिप्लाय साईड. एरियाचा बेसिक फॉर्म्युला आधी लक्षात घ्या. मग कसलीही आकृती असेल कसलीही डायग्राम असेल तुम्हाला सगळ्यांचा एरिया काढता येईल. आणि हे आपण आता लगेच थोड्या वेळामध्ये क्यूब क्यूबॉइड सगळ्यांचा कोन सिलेंडर सगळ्यांचा एरिया आपण ह्या बेसिक फॉर्म्युल्याने काढणार आहोत. मग बेसिक फॉर्म्युला काय आहे हो त्याचा? लेंथ मल्टिप्लाय ब्रेड किंवा ह्याला म्हणा की एक साईड मल्टिप्लाय दुसरीवाली साईड. ठीक आहे, मग पटकन पाहून घेऊ आपण. सपोज स्क्वेअर आहे. स्क्वेअरचं काय हो साईड एल एल आत्ताच पाहिलेलं आहे आपण पेरिमीटरच्या वेळेस. ठीक आहे, मग ह्याचा एरिया काय असणार हो? मी काय सांगितलं एक साईड मल्टिप्लाय दुसरी साईड का एल मल्टिप्लाय एल. किंवा ह्यालाच तुम्ही काय म्हणू शकता साईड स्क्वेअर किंवा एल स्क्वेअर. आता हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे तुम्हाला हे क्यूबमध्ये क्यूबॉइडमध्ये कामाला येईल. लेट्स सी पुढे पाहूया. आता अगेन रेक्टँगल बेसिक फॉर्म्युला काय सांगितलं होतं? एक साईड मल्टिप्लाय दुसरी साईड. हे बी आहे हे एल आहे. मग करा एरिया काय येईल लेंथ मल्टिप्लाय ब्रेड्थ आला एरिया. आता व्हॉल्यूमचं पाहू. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? व्हॉल्यूम म्हणजे कॅपॅसिटी. म्हणजे काय? सपोज एक ग्लास आहे. ठीक आहे, मग ह्या ग्लासमध्ये किती पाणी येईल ते काय आहे त्याचं व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय असतो? कॅपॅसिटी. राईट. सो सपोज आपल्या घरी एक प्रोग्राम आहे आणि आपण किती पाण्याचे जार आणायचं हे जर डिस्कस करतोय म्हणजे आपण किती पाण्याची व्यवस्था करायची हे डिस्कस करतोय. म्हणजे आपण सध्या काय लक्षात घेतोय? व्हॉल्यूम, एरिया नाही. ठीक आहे, नॉलेज व्हॉल्यूमचं बेसिक फॉर्म्युला मी थोड्या वेळात सांगणार आहे पुढे जेव्हा आपण क्यूब वगैरे 3D फिगर्स पाहणार आहोत 3D डायग्राम्स पाहणार आहोत. ओके, ना एरिया तुम्हाला क्लिअर झालेला असेल अशी मला खात्री आहे. लेट्स पुढे आपण पाहणार आहोत सर्कल. आता तुम्ही बेसिक पाहिलं. बेसिक मी काय सांगितलं? बेसिक फॉर्म्युला काय आहे? साईड मल्टिप्लाय दुसरीवाली साईड किंवा लेंथ मल्टिप्लाय ब्रेड्थ सांगितलं होतं. आता सर्कलमध्ये कुठे साईड आहे? मग सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर येईल. हे मी कसं प्रूव्ह करणार? आणि आपण शिकतो मग त्यावेळेस आपल्याला काय सांगतात की पाठ करा सर्कलचा एरिया काय आहे पाय आर स्क्वेअर. आता मला क्वेश्चन येत आहे की सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर कसा है ना. मला इंटरेस्ट येत नाही आहे मॅथमध्ये. मग लेट्स सी सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर कसा आहे. मग सपोज हे माझं एक सर्कल आहे पेपरचं सर्कल आहे आणि त्याच्यावर मी काय केलं ना असे रेषा काढल्या असे त्याला डिवाइड केलं आपण. हे लाईन्स काढले. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय केलं ना ह्या लाईन्सनी असं कट केलं मी ह्याला. ठीक आहे, मग हे जर कट केलं तर हे अशी पूर्ण एक लाईन एक स्ट्रिप तयार होईल अशी आणि त्याच्यामध्ये हे असे कट केलेले पीसेस दिसणार. ज्याला जर का मी आता ह्या साईडला असं इकडं आणून ह्या साईडला जोडलं ह्या साईडला तर काय होईल परत एक सर्कल तयार होईल. हे मी तुम्हाला करून दाखवेल. सध्या ह्या व्हिडिओमध्ये नाही, कदाचित शॉर्ट्स किंवा मग एक दुसरं व्हिडिओ करेल मी ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर सर्कलवरती हे क्लिअरली करून दाखवेल तर तुमच्या लक्षात येईल. सध्या तुम्ही काय करायचं इमॅजिन करायचं की हे एक पेपर आहे. पेपरचा आपण आपल्या कागदाचा पेपर कट केलेला आहे आणि त्याच्यावर काय केलेलं आहे अशा प्रकारच्या रेषा ओढून इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहे. मग काय हे असे छोटे छोटे ट्रायंगल तयार झालेले आहेत. राईट, असे छोटे छोटे ट्रायंगल तयार झालेले आहेत. मग हे माहिती आहे आपल्याला की समजा रस्ता कितीही नागमोडी असो पण जेव्हा आपण त्याच्या एक छोट्या पार्टकडे बघतो तेव्हा तो कसा दिसतो? सरळ दिसतो, स्ट्रेट दिसतो. सर्कलचं पण असंच आहे. मी काय करते ह्या असे ट्रायंगल म्हणजे मी ह्याला काय केलं ना छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड केलं. मग हे प्रत्येक पार्ट कसं दिसणार हो? सरळ असणार, असं नाही दिसणार. ठीक आहे, एकच मिनिट. कर्व म्हणजे असं नागमोडी म्हणा किंवा ह्याला तुम्ही जे काही म्हणाल हे असं कर्व नाही दिसणार. ओके, जर मी मोठे मोठे स्ट्रिप कट केले तर मग ते असे दिसतील कर्व. जर मी बारीक बारीक स्ट्रिप कट केले तर ते कसे दिसतील? असे सरळ सरळ दिसतील. मग समजा मी काय केलं ह्याला छोट्या छोट्या भागामध्ये असं डिवाइड केलं. मग सर्कलची अशी एक लांब पट्टी तयार होईल आणि त्याच्यावर असे खूप सारे ट्रायंगल्स दिसतील. ओके, मग पहा ह्या ट्रायंगलची साईड काय हो? ही वाली जी साईड आहे ही किती आहे? ही आहे आर. का बरं आर आहे? बघा हे जिथं मी डिवाइड केलेलं आहे ना तुम्हाला माहिती आहे की सर्कलच्या सेंटरपासून तुम्ही कुठेही जर बाउंड्रीवर रेष ओढली तर ते काय असतं? रेडियस असतं. राईट, आणि मग आपण काय केलं हे एवढे सारे रेडियस काढलेले आहेत त्यालाच कट केलेलं आहे. मग हे सगळं काय हो? हे रेडियस आहे. ठीक आहे, हे साईड्स जे आहेत ते काय आहेत? हे साईड्स रेडियस आहेत. ओके, नाव सी
मग आता ही अशी मोठी पट्टी तयार झालेली आहे. आता मला काय माहिती आहे की सर्कलचं सर्कम्फरन्स किती असतं, म्हणजे जसं आपण पेरिमीटर पाहिलं ना, कॉर्नरवाले जे डायग्राम असतात रेक्टँगल स्क्वेअर त्याचं पेरिमीटर पाहिलंय, तशा प्रकारे सर्कलसाठी काय असतं सर्कम्फरन्स, आणि सर्कलचं सर्कम्फरन्स किती असतं 2πr. म्हणजे जर मी ह्याला कट केलं आणि अशी एक मोठी दोरी जी तयार होईल ती कितीची असेल 2πr. ह्याचं जे काही रेडियस असेल त्याला जर मी 2π ने मल्टिप्लाय करेल तेवढ्या लांबीची असेल. म्हणजे ही जी लांबी आहे, ही मोठी जी लेंथ आहे, हे सुद्धा काय असेल 2πr. आता जर ह्या स्ट्रिपला मी मधातून कट करेल ह्या तुकड्याला, ठीक आहे, आणि मग हे जे भाग आहे ह्याच्यामध्ये हे जे गॅप आहे ना, ह्याला मी इकडं आणून सेट करेल जसं मी इथं केलेलं आहे. तर काय होईल, आता ह्या 2πrला तुम्ही काय केलं, 2 भागामध्ये डिवाइड केला, म्हणजे πr म्हणजे एक साईड किती आहे πr आणि दुसरी साईड किती आहे r. ही जी लांबी आहे दुसऱ्या साईडची जी ब्रेड्थ आहे, ब्रेड्थ म्हणायचं कारण ही लांबी आहे, तर मग किती असेल r असेल, रेडियस एवढी असेल. आणि आता हे रेक्टँगल तयार झालेलं आहे, ह्याचा एरिया काढा तुम्ही, काय येईल एरिया, एक साईड मल्टिप्लाय दुसरी वाली साईड πr². बघा आहे की नाही मजेदार गोष्ट. बेसिक फॉर्म्युल्यावरून तुम्ही सर्कलचा सुद्धा एरिया कॅल्क्युलेट करू शकता, प्रूफ सुद्धा करू शकता की तेवढाच येतो, राईट. नसे सगळे बेसिक फॉर्म्युले आपले झालेले आहेत. आता आपण आपल्या मेन कामाकडे जाणार आहोत, दॅट इज क्यूब. ह्या चॅप्टरला आता फॉर्म्युली सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत काय होतं, आपलं जे बेसिक सुटलेलं होतं किंवा तुम्हाला रिवाइज करायचं होतं ते सगळं मी घेतलेलं आहे. ओके, नाव लेट्स सी. आता जाऊया आपण क्यूबकडे. मला सांगा क्यूबचं फाउंडेशन काय आहे, म्हणजे ह्या क्यूबला जर मी कट केलं तर मला काय भेटेल, मला काय भेटेल, स्क्वेअर भेटेल. कशापासून बनलेलं आहे क्यूब, स्क्वेअरपासून बनलेलं. पहा आता हे क्यूब आहे माझा, ठीक आहे, ह्याला मी रोटेट करते. तुम्ही काय करायचं, एक एक ह्याचे साइड्स पाहायचेत. ओके, लेट्स सी, ह्याला रोटेट करते मी, सॉरी. ओके, सी हे क्यूब आहे, ह्याचा साईड पहा कसं दिसतोय स्क्वेअर, हा साईड पहा कसा दिसतोय स्क्वेअर अगेन. म्हणजे जे सगळे साईड जे आहेत ते कसे आहेत स्क्वेअरपासून बनलेले आहेत. 6 स्क्वेअरला आपण जोडलं की काय होतं, एक क्यूब तयार होतं. सगळे साईड जर तुम्ही पाहाल तर सगळे साईड कशाच एकदम फ्लॅट समोर ठेवले आपण तर असं वाटतं की फक्त एक स्क्वेअर आहे, ठीक आहे. म्हणजे क्यूब कशाचं बनलेलं आहे, स्क्वेअरचं बनलेलं आहे. आणि स्क्वेअरमध्ये काय असतो, सगळे साईड सेम असतात. म्हणजे जर मी ही साईड एल म्हणेल तर ही सुद्धा साईड काय असेल, एल असेल, ही पण साईड एल असेल, ही पण साईड एल असेल, ठीक आहे. मग आता बघा किती स्क्वेअर्स आहेत, 6 स्क्वेअर आहेत. आणि समजा मी क्यूबला कट केलं तर मला काय भेटेल, बघा काय भेटेल. क्यूबला जर मी कट केलं ना, समजा तुमच्या घरी जर डब्बा असेल क्यूब शेपचा है ना, चौकोनी डब्बा ज्याला आपण म्हणतो, त्याला जर तुम्ही कट करणार तर तुम्हाला काय भेटेल, असे 4 चौकोन भेटतील, 4 स्क्वेअर भेटतील. आता इतकं मेजरमेंटनी ॲक्युरेट डायग्राम काढलेली नाही, थोडंसं ना इग्नोर करा. काय भेटतील मला, 4 स्क्वेअर भेटतील आणि त्याच्यासोबतच काय भेटेल, इथं एक स्क्वेअर भेटेल आणि इथं एक स्क्वेअर भेटेल. ह्याला जर मी फोल्ड करून घडी करेल तर माझं काय होईल, क्यूब तयार होईल. म्हणजे क्यूब म्हणजे काय आहे, 6 स्क्वेअर्स आहेत. आता पहा ह्याला जर मी टॉप म्हणेल, म्हणजे हा वरचा भाग आहे ना, जसं इथं ह्याच्यामध्ये आहे, किंवा ह्याला हे टॉप आहे, ह्याला जर मी टॉप म्हणले तर हा काय येणार बॉटम, खालचा भाग येणार, ठीक आहे. आता टोटल किती आहेत, 6 स्क्वेअर आहेत. पण लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय, जेव्हा आपण लॅटरल सरफेस एरिया विचारात घेतो तेव्हा आपण काय करतो, टॉपला पण लक्षात घ्यायचं नाही आणि बॉटमला पण लक्षात घ्यायचं नाही. बाकीचे जे हे 4 उरलेले आहेत त्याचा एरिया तुम्ही काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं. करा कॅल्क्युलेट. स्क्वेअरचं काय असतं, सगळे साईड सेम असतात. मी वारंवार ए लिहिते कारण की मला एची सवय आहे, पण कारण की बुकमध्ये एल आहे, तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण एल लिहूया. ओके, सी साईड काय, हे साईड एल आहे, ही साईड पण एल आहे. म्हणजे हा जो एक छोटासा स्क्वेअर आहे त्याचा एरिया किती आहे, एल स्क्वेअर. मग तसंच ह्याचा पण एल स्क्वेअर, ह्याचा पण एल स्क्वेअर, ह्याचा पण एल स्क्वेअर. मग आता हे लॅटरल एरिया, लॅटरल सरफेस एरिया किती झालं हे सगळ्या एल स्क्वेअरला ॲड करा. किती, एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर, 4l स्क्वेअर. मग आता हे लॅटरल सरफेस एरियाला तुम्ही इमॅजिन कसं करू शकता, समजा की एक रूम आहे, जशा रूममध्ये तुम्ही बसलेले तर रूम चौकोनी आहे आणि त्याचं छत आणि त्याची फरशी तुम्ही कन्सिडर करायची नाही, फक्त 4 भिंती घ्यायच्या. त्या 4 भिंतींचा जर तुम्ही एरिया काढला आणि ॲड केला म्हणजे तुम्ही काय काढताय, लॅटरल सरफेस एरिया. मग पेंटिंग जे आपण करतो, समजा आपण छताला काहीतरी वेगळं केलं आणि भिंती सगळ्या एका रंगाच्या केलेल्या आहेत, म्हणजे आपण काय केलं, तसं लॅटरल सरफेस पेंट केलेलं आहे, ठीक आहे. ओके, नाव सी टोटल सरफेस एरिया. आता तुम्हाला कळालंच असेल टोटल सरफेस एरियामध्ये काय होईल, टोटल सरफेस एरियामध्ये आपण टॉप आणि बॉटम हे दोन्ही सुद्धा कन्सिडर करणार आहोत. म्हणजे सगळ्या 6 स्क्वेअरचा एरिया येईल. मग फॉर्म्युला काय असेल,
डायरेक्ट लिहू का मी 6L स्क्वेअर. का बरं? कारण की हे सगळे 6 जे स्क्वेअर आहेत ते तुम्ही काय केलेले ॲड केलेले 6L स्क्वेअर आलं. ठीक आहे. आता व्हॉल्यूम मी तुम्हाला काय सांगितलं होतं की व्हॉल्यूम मी तुम्हाला नंतर सांगेल. मग पहा आपण व्हॉल्यूमचा बेसिक फॉर्म्युला घेऊया. व्हॉल्यूम मी तुम्हाला काय सांगितलं होतं? व्हॉल्यूम म्हणजे काय असते? कॅपॅसिटी असते. म्हणजे एखादी काही पण आहे त्याच्यामध्ये समजा एक डबा आहे किंवा एक हौद आहे ना, चौकोनी एक हौद आहे सपोज. हे हौद काय तयार झालं माहित नाही. बेसिक एक हौद काढायचं आपल्याला किंवा एक बॉटल काढू आपण. हे सोपं असतं ना असं. ठीक आहे. हे हौद समजा. मग ह्याच्यामध्ये किती पाणी मावतं, किती काही पण तुम्ही टाका, पाणी टाका, ज्यूस टाका. ठीक आहे. ह्याच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे दॅट इज युअर व्हॉल्यूम. आणि हे काढायचं कसं? त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे. बेसिक फॉर्म्युला आपण सगळ्यांचं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. बेसिक फॉर्म्युला काय आहे हो व्हॉल्यूमचा? व्हॉल्यूमचा बरं का, एरिया ऑफ बेस. ही गोष्ट लक्षात घ्या. एरिया कशाचा? बेसचा. एरिया ऑफ बेस मल्टिप्लाय हाईट. म्हणजे जे काही तुमची डायग्राम आहे त्याचा बेस लक्षात घ्या आणि त्याची हाईट लक्षात घ्या. बेस म्हणजे काय हो? ज्याला आपण म्हणतो की बॉटम किंवा बुड ज्याला आपण म्हणतो, राईट. हे दॅट इज बॉटम. दॅट इज युअर बेस. हे खालचा भाग जो असतो ना दॅट इज युअर बेस. मग बघा आता माझा जो हा क्यूब आहे त्याचा खालचा भाग काय हो? एक स्क्वेअर आहे. खालचा भाग काय? एक स्क्वेअर आहे. आणि त्याचा एरिया काय असणार आहे? साईड मल्टिप्लाय साईड म्हणजे L मल्टिप्लाय L स्क्वेअर. ओके. आणि ह्याची हाईट काय हो? कारण की हा क्यूब आहे मग ह्याची हाईट पण काय आहे? L आहे. मग व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय येईल सांगा? L स्क्वेअर मल्टिप्लाय L म्हणजे L क्यूब. काय येईल? L क्यूब. कसं आलं? L स्क्वेअर आहे ना, पॉवरमध्ये काय होतं जेव्हा मल्टिप्लायमध्ये असतं तर हे वरचे पॉवर काय होतात? ॲड होतात. ओके. दॅट इज वाय हे L क्यूब आलेलं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत जात आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी, ज्यांना माहीत आहे त्यांनी स्किप करायचं, पुढे जायचं. ठीक आहे. आता आपण क्यूब पाहिलेलं आहे. सेम वेने आपण क्युबॉइड पाहायचं आहे. ठीक आहे. मग जसं आपण क्यूबसाठी काय केलं होतं? सगळ्यात आधी फाउंडेशन लक्षात घेतला होता ना, कशाचा हा क्यूब बनलेला आहे? क्युबॉइड बनलेला आहे. आता हा क्युबॉइड कशाचा बनलेला आहे? रेक्टँगलचा बनलेला आहे. कशाचा बनलेला आहे? रेक्टँगलचा. मग आता रेक्टँगलचा एरिया काय होता है ना, आणि लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय सांगितलं होतं? म्हणजे हा जो टॉप आहे वरचा भाग आणि बॉटम आहे खालचा भाग, तो कन्सिडर करायचा नाही. फक्त 4 भिंती घ्यायच्या. ओके. मग आता ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष देऊन बघा, कारण विद्यार्थी लॅटरल सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरियामध्ये कन्फ्यूज होतात आणि मग चुकीचे फॉर्म्युले लिहून येतात. ओके. सी आता हे हाईट आहे. ठीक आहे. ही काय आहे? हाईट आहे. मग हे जर हाईट आहे तर ही साईड पण काय असेल हो? ही साईड पण हाईट असेल. सगळे हाईट मी निळ्याने लिहिते. ठीक आहे. थोडंसं ह्याला नीट लिहिते. सगळे हाईट मी निळ्याने लिहिते. मग दुसऱ्यासाठी दुसरा कलर घेऊ आपण. हे हाईट झाले सगळे. मग आता हा बेस आहे. ठीक आहे. मग हा जर बेस आहे तर ह्याच्यासमोरचं हे पण बेस आहे. रेक्टँगलमध्ये काय असतात? अपोजिट साईड सेम असतात. आता हे वरचं रेक्टँगल आहे त्याच्यामध्ये हे जर बेस आहे तर ह्याच्यावरचा भाग हा पण बेस आहे आणि हा पण बेस आहे. म्हणजे ह्याला 4 बेसवाले साईड आहेत. ओके. आणि मग अजून एक मी दुसरा कलर घेते. काय घेऊ? हिरवा घ्यायचा का? दिसून येईल. ओके. मग आता ही जर लेंथ आहे, हे लेंथ आहे बरं का, हे लेंथ आहे. मग हे जर लेंथ आहे तर हे वरचं लेंथ आहे. ह्याच्या मागचं हे पण लेंथ आहे आणि ह्याच्या खालचं हे सुद्धा लेंथ आहे. मग जेव्हा मी टॉप आणि बॉटम घेत नाहीये म्हणजे मी काय करते? हे जे रेक्टँगल आहे ना, ज्याचा एरिया आहे LB लेंथ मल्टिप्लाय ब्रेडथ, ते 2 साईड मी घेत नाहीये. ते 2 साईड मी काय करत नाही? घेत नाही. हे वरचं जे आहे ना ह्याचं काय? LB आणि ह्याच्या खाली जो आहे त्याचं पण आहे LB. हे साईडला जे आहे त्याचं काय हो? ही साईड काय? H आहे. आणि ही साईड काय आहे? ही साईड काय? B आहे. ही साईड काय? B आहे. म्हणजे ह्या रेक्टँगलचा एरिया काय येईल? BH. आणि ह्याच्या मागे जो सध्या आपल्याला दिसत नाहीये त्याचं पण काय असेल? BH. आता बघा ही साईड काय हो? खालची ही L आहे आणि ही साईड काय? H आहे. म्हणजे हा जो रेक्टँगल आहे त्याचा एरिया काय असेल? LH. आणि ह्याच्या मागचा जो दिसत नाहीये त्याचं पण काय असेल? LH. म्हणजे लॅटरल सरफेस एरिया काय येईल? हे 4 भाग ऍड करून टाकायचे. हा वाला BH, त्याच्या मागचा जो दिसत नाहीये तो पण BH, आणि ही वाली साईड LH, आणि त्याच्या मागं जो दिसत नाहीये ते सुद्धा LH. LB ह्याच्यामध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. मग काय येईल? 2BH प्लस 2HL. ठीक आहे. आणि कॉमन काढायचं रूल काय सांगितलं होतं मी तुम्हाला? इथे काय काय कॉमन आहे बघा. इथे 2 कॉमन आहे आणि H कॉमन आहे. 2 कॉमन आहे, H कॉमन आहे. मग 2 आणि H ला तुम्ही झाकून टाका आणि जे दिसेल ते ब्रॅकेटमध्ये लिहून टाका. जे आपल्याला बाकी दिसत आहे सध्या इथं B दिसत आहे, B लिहित आहे मी ब्रॅकेटमध्ये, आणि इथं L दिसत आहे, मी L लिहित आहे ब्रॅकेटमध्ये. 2H, सॉरी H लिहायचं विसरले मी, तुम्ही विसरायचं नाही. ओके. 2H इन ब्रॅकेट B प्लस L. हा तुमचा फॉर्म्युला आहे. तुम्ही असं जरी लिहा 2BH प्लस 2HL तरी ते चुकीचं असणार नाही. ठीक आहे. ओके. पटकन हे फॉर्म्युला आपण लिहू आणि पुढे जाऊ. ओके डन.
ठीक आहे. लक्षात काय ठेवायचं, जेव्हा केव्हा आपण एरिया लिहितो ना तेव्हा तुम्ही स्क्वेअर मीटर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर जे काही असेल ते लिहायचं बरं का, ते विसरायचं नाही. टोटल सरफेस एरियाचं पण युनिट सेम असेल, कारण की हा एरियाच आहे तर ह्याचं युनिट काय असेल, मीटर असेल तर मीटर स्क्वेअर, लांबी जर सेंटीमीटरमध्ये असेल लेंथ तर सेंटीमीटर स्क्वेअर, दुसरं काही असेल तर त्याचा स्क्वेअर, फक्त युनिट दिला असेल तर स्क्वेअर युनिट असं लिहायचं. ठीक आहे. नाव बघा टोटल सरफेस एरिया. आता ह्याच्यामध्ये काय करणार, लॅटरलमध्ये आपण काय केलं होतं, बॉटम आणि टॉप ह्याला कट केलं होतं, त्याला लक्षात घेतलं नव्हतं. इथं काय करायचं, टॉप आणि बॉटमला सुद्धा लक्षात घ्यायचं. लिहा काय येईल, हे टॉप आणि बॉटमचं पण लिहायचं. मग टॉप काय हो, एल बी, वरचा भाग, वरच्या रेक्टँगलचा काय एरिया एल बी, आणि खालच्या पण काय एल बी. मग दोन वेळेस लेंथ मल्टिप्लाय ब्रेथ प्लस 2 टाइम्स बी एच प्लस 2 टाइम्स एच एल. कॉमन काढा, काय येईल, 2LB प्लस BH प्लस HL. हाच आहे ना फॉर्म्युला, सिम्पल. काय करायचं मग, 3 साईड घ्यायचे आणि त्याला 2ने मल्टिप्लाय करून टाकायचं. बघा आता हे असं दिसतो ना आपल्याला क्युबॉइड, जनरली आपण 3च साईड बघू शकतो, बाकीचे 3 बघू शकत नाही. ह्याला पटकन नाव द्यायचं. ठीक आहे. हा साईड जो आहे माझा, हा काय एच आहे, हे HB सारखंच दिसतं नाही का. ठीक. हा काय हो, हा एच आहे, ही साईड काय बी आहे आणि ही साईड काय एल आहे. ह्याची कॉम्बिनेशन बनवा तुम्ही. ह्याच्यासाठी टोटल सरफेस एरियासाठी एलला एकदा एच सोबत लिहा, एलला एकदा बी सोबत लिहा आणि बीला एकदा एच सोबत लिहा आणि त्याला 2ने मल्टिप्लाय करून टाका, सिम्पल. आणि लॅटरल सरफेस एरिया लिहिताना काय लक्षात ठेवायचं, हे एल आणि बीचं कॉम्बिनेशन आपल्याला करायचं नाही. ठीक आहे. ह्याला ट्रायंगल तयार करायचा नाही, हे खालचं नाही, फक्त LH आणि HB लिहायचं लॅटरल सरफेस एरियाच्या वेळेस. ठीक आहे. आता व्हॉल्यूमकडे जाऊयात का. अगेन आपल्याला कुठे जायचं आहे, हमेशा बेसिककडे यायचं आहे. व्हॉल्यूमचा बेसिक फॉर्म्युला काय होता, व्हॉल्यूमचा बेसिक फॉर्म्युला होता एरिया ऑफ बेस. बेस काय, मल्टिप्लाय हाईट. एरिया ऑफ बेस काय, रेक्टँगल. बेस काय आपला इथला रेक्टँगल, आणि एरिया काय रेक्टँगलचा, लेंथ मल्टिप्लाय ब्रेथ. आणि मग हे जे काही डायग्राम दिलेलं त्याची हाईट किती, एच, म्हणजे काही LBH, सिम्पल फॉर्म्युला. ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल. पुढे जाऊया. आता काय करूया, आपण एक छोटासा प्रॉब्लेम पाहूया क्यूबॉइडवर. ठीक आहे. मग बघा आता ही साईड काय सांगितली होती हो, ही काय आहे बी आहे, हे काय आहे एच आहे, 30 सेंटीमीटर जे दिलेलं आहे, आणि हे काय लेंथ आहे, सिम्पल. ओके, नाव लेट्स से. आता प्रॉब्लेम काय होता ना, आपलं घोडं इथं अडत आहे. मी हे पाहिलंय शिकवताना स्टुडंट्सना की एखाद्या वेळेस ते सिम्पलवाला प्रॉब्लेम करूनही घेतील, ज्यावेळेस वर्ड प्रॉब्लेम येतं ना त्यावेळेस ते सरळ थांबतात, पॉज होतात, त्यांना कळत नाही असं म्हणतात. का कळत नाही पहा, मॅथ कसं आहे माहिती आहे का, मॅथ पायऱ्यासारखं आहे. तुम्ही एक एक करून जर पायरी चढाल तर पडायची भीती कमी असते, आणि तुम्ही जर डायरेक्ट इथून इथं उडी मारायची म्हणाल तर तुम्हाला खूप प्रॅक्टिस असेल तर खूप चांगलं, तरी तोंडावर पडायची भीती असते. मग आपल्याला काय करायचं, उडी मारायची नाही का, मारायची आहे सेफली मारायची आहे, खूप साऱ्या प्रॅक्टिसने मारायची आहे. राईट नाव तुम्हाला प्रॅक्टिस नाही आहे तर तुम्ही काय कराल, तुम्ही आधी स्टेप समजून घ्याल, आणि ज्यावेळेस तुम्हाला स्टेप लक्षात येईल, आपल्याला जसं पायऱ्यांमधली लांबी वगैरे हमेशा चढून चढून लक्षात येतं, मग काय करतो आपण, एक सोडून एक पायऱ्या उड्या मारतो, त्याच आपल्याला इथं पण करायच्या. ओके, मला सी वर्ड प्रॉब्लेममध्ये काय करायची, पहिली स्टेप काय हो, गिव्हन लिहा. असं वन करून गिव्हन लिहायचं नाही का, वन काढतो. ओके, पहिली स्टेप काय, गिव्हन काय काय आहे आपल्या प्रॉब्लेममध्ये ते लिहायचं, आणि दुसरी स्टेप काय हो, टू फाइंड, काय फाइंड करायचे ते पण लिहायचं. हे कशासाठी लिहायचं, हे बोर्डमध्ये मार्क्स भेटण्यासाठी तर लिहायचंच आहे, कारण हे स्टेप आहेत आपले, आणि आपल्याला प्रॉब्लेम इझी जावी म्हणून सुद्धा लिहायचं आहे. ठीक आहे. मग बघू काय काय दिलेलं आहे पहा. लेंथ दिलेली आहे, लेंथ, breadth and height of an oil can are 20 centimeter, 20 centimeter and 30 centimeter respectively. अशा प्रकारे दिलेलं असतं, तेव्हा हे लेंथ काय आहे हो 20, ब्रेडथ काय आहे हो हे 20, आणि हाईट काय आहे 30 आहे. ओके, लिहा इथे L इज इक्वल टू किती, लेंथ इज इक्वल टू किती, तुम्ही पूर्ण लिहा, लेंथ इक्वल टू 20 सेंटीमीटर, ब्रेडथ इक्वल टू 20 सेंटीमीटर अँड हाईट इक्वल टू 30 सेंटीमीटर. टू फाइंड, काय फाइंड करायचं आपल्याला पहा, फाइंड काय करायचं आपल्याला, काय म्हणले, हाऊ मच ऑइल, किती ऑइल, म्हणजे तुम्हाला काय विचारते हो, कॅपॅसिटी, आणि कॅपॅसिटी म्हणजेच काय असतो, व्हॉल्यूम. ते काय विचारतात तुम्हाला, व्हॉल्यूम कशाचं, व्हॉल्यूम ऑफ ऑइल कॅन. हे एक ऑइल कॅन आहे म्हणे असे, तर त्याचं व्हॉल्यूम काढा म्हणताय. ठीक आहे. हे ऑइल कॅन कसं दिसतं दिसायला, क्युबॉइड सारखं, म्हणजे आपल्याला काय करायचं, क्युबॉइडचा व्हॉल्यूम काढायचा. फॉर्म्युला पाठ आहे का, समजा मला पाठ नाही आहे पण मला बेसिक फॉर्म्युला माहिती ना. बेसिक फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ द बेस. बेस काय, रेक्टँगल, रेक्टँगलचा एरिया काय, लेंथ मल्टिप्लाय ब्रेथ, आणि मग त्याची हाईट, संपला, व्हॉल्यूम आला आपला. ठीक आहे. आता पहा व्हॉल्यूम काढा. लेंथ काय आहे 20 सेंटीमीटर, सेंटीमीटरला विसरायचं नाही. ब्रेथ किती आहे 20 सेंटीमीटर, हाईट किती आहे 30 सेंटीमीटर. ओके, नाव आता बघा, हे सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर, हो सेंटीमीटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं, आणि इथं नुसतं सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर लिहू नका, इथं काय येईल सेंटीमीटर
क्यूब. आता आपल्याला हे 3 नंबर्स मल्टिप्लाय करायचे, त्याला मल्टिप्लाय करत बसायची गरज नाही. मग काय करणार, मग पहा इथे 0 किती येतो, सगळ्यांच्या शेवटी 0 0 आहे आणि किती 0 आहे 3, मग आपण 3 0 लिहिणार. आणि काय करणार, हे बाकीचे जे नंबर उरले हे 2, हे 2 जा 4, 3 जा 12, इथं मी 12 लिहून टाकणार. 2 2 जा 4 3 जा 12, 2 2 4 12. ठीक आहे, आलं. माझं किती आले 12,000 सेंटीमीटर क्यूब. आता इथं मला आणखीन एक गोष्ट दिलेली आहे, ती विसरायचं नाही. जर तुम्ही एवढंच लिहाल तर आन्सर चुकीचं नाही आहे, पण आन्सर अर्धवट आहे. ओके, मग काय दिलेलं आहे आपल्याला, 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. ही गोष्ट आपल्याला त्यांनी सांगून ठेवलेली आहे ना. लिहा, सिन्स लिहायचं आपण सिन्स 1 liter is equal to 1000 centimeter cube, 12,000 centimeter cube is equal to काय करायचं आहे, ह्या 12,000 ला 1000 ने डिवाइड करून टाकायचं. ठीक आहे, दोन्हीकडे सेंटीमीटर क्यूब आहे, हे कटून जाईल. किती आला 12 लिटर. ठीक आहे, ओके. हां, ठीक आहे, हे लिटर 12,000 सेंटीमीटर क्यूब आणि 12,000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे किती हो, 12 लिटर्स. म्हणजे ह्या कॅनमध्ये किती येईल ते 12 लिटर ते येईल. ओके, मग आता काय करायचं आपल्याला, इथे लिहायचं हाऊ मच ऑइल विल इट कंटेन. मग द ऑइल कॅन विल कंटेन लिहायचं आपण इथे खाली. ठीक आहे, लिहायचं द ऑइल कॅन विल कंटेन 12 लिटर्स ऑफ ऑइल. संपला. हार्ड होता का प्रॉब्लेम, नाही. ठीक आहे, अशाच प्रकारे तुम्हाला कोणताही वर्ड प्रॉब्लेम जर आला तर तुम्ही काय करायचे, स्टेप्स फॉलो करायचे. सगळ्यात आधी गिवन लिहा, मग काय करा, मग त्याचा फॉर्म्युला लिहा, मग काय करा, मग पहा फॉर्म्युल्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या नाही आहेत. सध्या तर सगळं काही दिलेलं होतं, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम इझी होता. आणि कारण की आपण स्टार्ट केलेलं, त्याच्यामुळे स्टार्टिंगला इझी प्रॉब्लेमच ठेवलेले आहेत. ओके, नाव आता जाऊया आपण आपल्या पुढच्या डायग्राम किंवा पुढच्या फिगरकडे, दॅट इज सिलेंडर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ना थोडंसं वेगळं आहे. काय वेगळं आहे, तुम्ही जर पाहिलं असाल तर क्यूब आणि क्यूबॉइडमध्ये ना असे कॉर्नर्स होते. ठीक आहे, कारण की ते स्क्वेअर आणि रेक्टँगलने म्हणून बनलेलं होतं. इथं कुठं तुम्हाला कॉर्नर दिसतंय का हो, दिसत नाही. का बरं, कारण की हे जर तुम्ही कट केलं, समजा आता हे माझं सिलेंडर आहे आणि ह्याला मी इथून कट केलं आहे. ठीक आहे, रेस सरळ येत नाही आहे, तुम्ही समजा की सरळ आहे, मॅथ आपल्या सपोजवरच आहे ना सगळं काही. मग तुम्ही जर ह्याला कट केला तर काय भेटेल तुम्हाला, सिलेंडर अशा प्रकारचं भेटेल. एक रेक्टँगल भेटेल आणि इथं एक सर्कल जो की तुमचा टॉप आहे आणि इथं एक सर्कल जो तुमचा बॉटम होता. हे सर्कल छोटे मोठे झालेले आहेत पण ॲक्च्युली एका साईजचे असतात. ओके, मग आता हे काय तुमचं, हे हाईट आहे आणि इथं काय असणार, हे रेडियस जे काही असेल ह्या सर्कलची रेडियस. ठीक आहे, हे सिलेंडर आहे. आता इथं कुठं कॉर्नर आहेत का, जेव्हा आपण ह्याला जोडतो ना सिलेंडर स्वरूपामध्ये त्यावेळेस मग ते कॉर्नर्स नसतात. त्याच्यामुळं इथं आपण लॅटरल सरफेस एरिया म्हणायचा नाही. मग इथं आपण काय म्हणतो, कर्व्ड सरफेस एरिया. काय म्हणतो, कर्व्ड सरफेस एरिया. आणि हे काही वेगळं नाही आहे, हे तेच आहे, पण लॅटरल त्याला म्हणू शकत नाही कारण ह्याला साईड्स नाही आहेत ना. लॅटरल म्हणजे काय, साईड्स असतात, ह्याला साईड्स नाही आहेत. हे काय आहे हो, गोल गोल आहे सगळीकडून. त्याच्यामुळे आपण काय करणार, त्याला काय म्हणणार, कर्व्ड सरफेस एरिया है ना. रूल सेम आहे. रूल काय आहे, टॉप आणि बॉटम कन्सिडर करायचा नाही. मग कर्व्ड सरफेस एरिया काय येईल, आता तुम्ही म्हणाल की आता करून दाखवा बरं बेसिकनी. येस, आता सुद्धा आपण बेसिकनी करू शकतो. कसं, पहा ह्या डायग्रामचं नेट मी इथं काढलेलं आहे, ह्याला नेट म्हणतात. ठीक आहे, तुम्ही कट केल्यानंतर कशा प्रकारची आकृती समोर येते त्याला नेट म्हणतात त्या डायग्रामची. मग ह्या डायग्रामचं नेट मी इथं लिहिलेलं आहे. मग आपण जेव्हा सिलेंडर कट करतो तेव्हा काय भेटतो आपल्याला, हे वरचं एक सर्कल म्हणजे टॉप, खालचं एक सर्कल म्हणजे बॉटम आणि मध्ये हा रेक्टँगल भेटतोय. ठीक आहे, मग आता इथं पाहू, हे जे सर्कल आहे ह्याचं सर्कम्फरन्स किती असणार हो, 2 पाय आर. किती असणार, 2 पाय आर. मग तुम्ही जेव्हा हे कट करता आणि मग ही जी लांबी तयार होईल ना रेक्टँगलची, ही जी लेंथ ती किती असेल हो, 2 पाय आर घ्या. आता तुम्हाला रेक्टँगलचे दोन्ही सुद्धा साईड माहीत आहेत. हा साईड काय 2 पाय आर आणि इकडची साईड काय एच. मग तुम्ही एरिया काढू शकता का, इझिली काढू शकता. काय हो एरिया, पहिली साईड मल्टिप्लाय दुसरी साईड, दॅट इज 2 पाय आर एच. इझी आहे का, हार्ड मॅथ सांगा ना. कर्ड सरफेस एरिया झाला. आता काय करायचं, टोटल सरफेस एरिया काढायचा. टोटल सरफेस एरिया कसं काढणार हो सांगा, शिकलात ना आता. आपण ह्याच्या आधी पण काढलं टोटल सरफेस एरिया. कसं काढणार, टॉप आणि बॉटम, हे जे टॉप आहे आणि हे बॉटम आहे ह्या दोन्हीचा एरिया सुद्धा लिहायचा. टॉप काय हो, हे सर्कल आहे, सर्कलचा एरिया काय असतंय पाय आर स्क्वेअर. बॉटम काय, अगेन सर्कल आहे, ह्याचा एरिया काय असतंय पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर काय येईल, 2 पाय आर स्क्वेअर. आणि हे जे आहे ही साईड, ह्याचा एरिया काय 2 पाय आर एच. आता काय करायचं आपल्याला, कॉमन घ्यायचं. काय कॉमन बघा, इथे 2 पाय आर आणि इथे सुद्धा 2 पाय आर. 2 पाय आर स्क्वेअर म्हणजे काय असतो, 2 पाय आर मल्टिप्लाय आर. मग बघा हा 2 पाय आर जर मी काढला, ह्याला जर मी झाकलं तर इथं काय उरतं आर. म्हणजे इथून काय उरेल तुम्हाला
आर उरणार, आतमध्ये ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आर, आणि इथं काय लिहिणार ब्रॅकेटमध्ये एच. ठीक आहे, मग इथून तुम्ही 2 पाय काढला, इथं उरला आर प्लस आणि ह्या टर्ममधून उरला एच. मग तुम्ही काय लिहिलं 2 पाय आर, आर प्लस एच, जे की तुमचा टोटल सरफेस एरिया आहे सिलेंडरचा. राईट. हार्ड आहे का? नाही. तुम्ही म्हणाल की तुम्हीच म्हणता आम्हाला तर हार्ड वाटतं. आता वाटणार नाही ना, तुम्ही एकदा दोनदा ट्राय करा, सांगितलेली रिझनिंग डोक्यामध्ये रिपीट करा आणि तुम्हाला हार्ड वाटणार नाही. ओके ना. आता काय करायचं आपल्याला, व्हॉल्यूम काढायचं. व्हॉल्यूमसाठी काय सांगितलं होतं? व्हॉल्यूम तर खूप इझी आहे. व्हॉल्यूमसाठी काय सांगितलं होतं? एरिया ऑफ बेस, आणि ह्याचा बेस काय हो? सर्कल आहे. सर्कलचा एरिया काय असतं? पाय आर स्क्वेअर आणि मल्टिप्लाय हाईट. हाईट काय? एच. मग काय आलं? पाय आर स्क्वेअर एच. आलं ना फॉर्म्युला? हेच फॉर्म्युला होता, पाय आर स्क्वेअर एच. पाठ करायची गरज आहे का? खरं पाठ काही अडचण नाही, पण जरी समजा विसरलं तर तुमचं चुकणार नाही. ओके. नाव सी, आता सिलेंडरचा आपण कर्व्ड सरफेस एरिया काढला, टोटल सरफेस एरिया काढला, व्हॉल्यूम काढला, म्हणजे सगळे फॉर्म्युले आपण काढलेले आहेत, सगळे अस्त्रशस्त्र आहेत. आता काय करायचं? आता युद्धाला जायचं आहे. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून बघूया. हे तुमचं प्रॅक्टिस सेट 7.1 मधला तिसरा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पहिला प्रॉब्लेम आय थिंक कोणचा आहे, आपण अजून कोण शिकलेलं नाही आहे म्हणून ते घेतलं नाही. ज्या ज्या डायग्रामवर किंवा फिगरवर जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स होते ते मी तिथल्या तिथे इन्क्लूड केलेले आहेत, की तुम्हाला लगेच जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर इझी वाटेल. ओके. नवसी, आपण ह्याच्या आधी एक वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता, राईट, आणि त्याचे स्टेप्स काय होते? पहिली स्टेप होती गिवन लिहा. हे मी वारंवार का बरं रिपीट करते? कारण की तुम्ही पण डोक्यामध्ये रिपीट करायचं आहे. इतक्यांदा रिपीट करायचे की ती तुमची सवय बनून जाईल आणि तुम्हाला बोर्डमध्ये बिलकुल प्रॉब्लेम होणार नाही. तुमचं डोकं जेव्हा ह्या प्रकारे, तुमचं ब्रेन जेव्हा विचार करायला शिकेल त्यावेळेस त्याला मॅथ हार्ड वाटणार नाही. ओके. मग आता काय करायचं? पायऱ्या चढायच्यात आणि काय करायचं? गिवन लिहायचं. पण बघा, वाचा, हे प्रॉब्लेम मजेदार आहे. फाइंड द टोटल सरफेस एरिया. फाइंड काय करायचं ते त्यांनी आधीच सांगून टाकलेलं आहे. लिहून टाकू आपण. टू फाइंड काय हो? टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे मला. कशाचा? सिलेंडरचा. ठीक आहे, टू फाइंड मी लिहून टाकला. इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 5 सेंटीमीटर. रेडियस किती हो? आणि हे प्रत्येक वेळेस लिहायचं आहे. ह्याच्यावरती बोर्डमध्ये मार्क असतात कारण की हे स्टेप आहे तुमची. ठीक आहे, आणि हाईट किती आहे? 40 सेंटीमीटर्स. ठीक आहे, करायचं काय? टोटल सरफेस एरिया काढायचं. काढू टोटल सरफेस एरिया. बघा, आता मी एक सिलेंडर काढते पटकन. पॉइंटर दिसत नाही ना. ठीक आहे, एक सिलेंडर काढते मी, दोन्ही काढते. सिलेंडर वाकडे तिकडे आलेला आहे. काय करायचं? सपोज करायचं की सरळ सरळ आहे. मॅथमध्ये सगळं काही सपोज असतं. ठीक आहे, मग ह्याचा रेडियस किती आहे? 5 आणि हाईट किती आहे? 40. सगळं काही सेंटीमीटरमध्ये आहे. लक्ष काय ठेवायचं? खूपदा ना, आता समजा तुम्हाला हे मीटर आणि हे सेंटीमीटर दिलं असतं तर काय करायचं? इथल्या इथं त्या मीटरचं सेंटीमीटर करून घ्यायचं. आता इथं कारण की दोन्ही पण सेंटीमीटरमध्ये आहे त्याच्यामुळे अडचणी काही प्रॉब्लेम नाही आहे, काही अडचणीची गरज नाही आहे. आता टोटल सरफेस एरिया मला फॉर्म्युला पार्ट नाही, मग मी काय करणार? टोटल सरफेस एरिया काय हो? सगळे एरिया काढायचे. टॉप आणि बॉटम काय आहे? सर्कल आहे, त्याचा एरिया काय येणार? 2 पाय आर स्क्वेअर. आणि हे साईड जो आहे कर्व्ड साईड ही, त्याचा एरिया काय असणार? 2 पाय आर एच. का बरं 2 पाय आर एच असणार? कारण की असा एक रेक्टँगल तयार होतो, त्याची हाईट असते, तर 2 पाय आर असतं. राईट. ठीक आहे, आता काय करणार? आता 2 पाय आर कॉमन काढणार, आर प्लस एच. हे असं 4-5 केलं की तुम्हाला इझिली ते पाठच होऊन जाईल. ठीक आहे, कारण की जेव्हा आपण काही समजून घेतो ब्रेन आपलं लवकर पाठ करतो. आता 2 पाय आर घ्या, पटापट व्हॅल्यूज घ्या. 2 3.14 घ्या. आर किती हो? 5 आहे मध्ये, अगेन आर 5 आणि एच 40. हे किती आलं बघा? 2 5 जा 10. मग मी लिहिते इथे 3.14 मल्टिप्लाय 10 मल्टिप्लाय 45. ओके. असं आता काय करायचं? आता ह्या 45, ह्या 3.14ला 45ने मल्टिप्लाय करून घ्या. ठीक आहे, आणि मग जे काही आन्सर येईल त्याला 10ने मल्टिप्लाय करून घ्या. किंवा अजून काय करू शकता? इथल्या इथे आधी हे 10 आणि 3.14 मल्टिप्लाय करून घ्या. जेव्हा 10ने मल्टिप्लाय होतं ना कोणत्या डेसिमलवाल्या नंबरला, तर काय होतं? डेसिमल इकडे शिफ्ट होतो उजव्या बाजूला. ठीक आहे, म्हणजे हे 3.1चं काय होईल? 31 होईल. का बरं? कारण की आपण त्याच्यामध्ये 10 मल्टिप्लाय करतो. 3 मध्ये जर तुम्ही 10 मल्टिप्लाय केलं तर किती होईल? 30. मग 3.1 आहे तर 31 होईल. मग हे 31.4. ठीक आहे, आणखी ना विद्यार्थी 3.14 म्हणतात. 3.14 म्हणायचं नाही. डेसिमलच्या नंतरच्या नंबर्सला आपण काय म्हणतो? सॉरी, डेसिमलच्या नंतरच्या नंबर्सला आपण काय म्हणतो? 1-4 असं बोलतो. ठीक आहे, 14 म्हणत नाही. मल्टिप्लाय 45 करा. 45ने मल्टिप्लाय 45 4 जा 180. मला पाठ होतं का 45चा पाडा? नाही पाठ आहे मला. ठीक आहे, मला एवढं माहिती आहे की 45चे डबल काय हो? 90. 90चे डबल काय हो? 180. मग 45च्या 4 टाइम्स काय होणार? 180. किंवा आपण मल्टिप्लाय करून घेऊ. मी सांगितलं होतं की हे बिगिनर्ससाठी आहे आणि मी डायरेक्ट फोन कॅल्क्युलेशन करत आहे, असं जमणार नाही ना. ठीक, करून घेऊ आपण पटकन. ठीक आहे, करा. 5 4 जा 20, 0 2 कॅरी आला. 5 1 जा 5 प्लस 2 7. 5 3 15 आणि 2 17. आता एक 0 द्या कारण की 2 नंबरसोबत मल्टिप्लाय करायचं ना. 4 4 जा 16, 6 1 कॅरी. 4 1 जा 4 प्लस 1 5, 4 3 जा 12. ओके, आता किती आलं इथं बघा? 0
7 आणि 6 13 3 हात झाले 1, 7 आणि 5 11 आणि 1 12, 2 हात झाले 3, 1 3 2 3. ओके, करेक्ट आहे का बघा. मला वाटतं की काहीतरी गडबड झालेली आहे. लेट्स सी. 5 4 जा 20, 0 2 कॅरी, 5 1 जा 5 + 2 7, 5 3 जा 15. इथं किती यायला पाहिजे? 5 यायला पाहिजे. अशी गडबड तुम्ही करायची नाही आहे. ओके, 4 4 जा 16, 1 कॅरी, 4 1 जा 4 + 1 5, 4 3 जा 12. ओके, आता करेक्ट झालेलं आहे. 0 3. ओके, इथे 1 येणार, इथे 4 येणार. ठीक आहे, 1 4 1 3 0. आणि 1च्या नंतर पॉईंट आहे, मग आपण पण 1च्या नंतर पॉईंट द्यायचा. ओके, 1 4 1 3 0. हा आन्सर 1 4 1 3 0. आणि ह्याच्यामध्ये 1च्या नंतर आपण पॉईंट द्यायचं. आणि काय आहे हो इथे पहा, काय येते? टोटल सरफेस एरिया. आणि सगळे लेंथ वगैरे रेडियस वगैरे कशामध्ये आहे? सेंटीमीटरमध्ये. म्हणजे आपण काय लिहिणार? आपण असं लिहू शकतो सेंटीमीटर स्क्वेअर, किंवा तुम्ही असं पण लिहू शकता स्क्वेअर सेंटीमीटर, एकच गोष्ट आहे. ठीक आहे, हे काही रॉंग नाही आहे. सेम थिंग. तुम्ही सेंटीमीटरच्या डोक्यावर 2 लिहा, सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर लिहा, सेम थिंग आहे. ओके, चला, आला का हे प्रॉब्लेम? इझिली सॉल्व्ह झाला का? झाला. आता काय करूया आपण? पुढे आणखीन एक प्रॉब्लेम बघूया, आणि हे त्याच्यापेक्षा थोडासा हार्ड आहे. ओके, काय हार्ड आहे पाहू. ह्याच्यामध्ये काहीच नाही. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारला होता, ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, काय करायचं? पहिली स्टेप काय आहे? बोलत चला माझ्यासोबत. पहिली स्टेप काय आहे? गिवन लिहायचं आहे. गिवन काय बघा, रेडियस अँड हाईट ऑफ अ सिलेंड्रिकल वॉटर रिझर्वायर. रिझर्वायर काय असतो? रिझर्वायर म्हणजे याला तुम्ही हौद म्हणू शकता किंवा टाकी म्हणू शकता, है ना. एक मोठी जागा ज्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. ठीक आहे, हौद किंवा टाकी म्हणा. मग हाईट ऑफ अ सिलेंड्रिकल वॉटर रिझर्वायर, एक मोठासा सिलेंड्रिकल पाण्याचा हौद आहे, टाकी आहे. ते कशी आहे? रेडियस आहे त्याचा 2.8 मीटर. लिहा, 2.8 मीटर. आणि हाईट काय? 3.5 मीटर. लिहा. हाऊ मच मॅक्सिमम वॉटर कॅन द टँक होल्ड? हाऊ मच मॅक्सिमम वॉटर म्हणजे काय हो? कॅपॅसिटी विचारलेली आहे. आणि कॅपॅसिटी म्हणजे काय असतं? व्हॉल्यूम असतं. म्हणजे तुम्हाला ते काय विचारतायत? व्हॉल्यूम विचारतायत. टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ द रिझर्वायर. व्हॉल्यूम ऑफ द रिझर्वायर, त्याची सिलेंड्रिकल टाकी आहे, त्याचं व्हॉल्यूम फाइंड करायचं. इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू काय आहे ना. म्हणजे मी प्रत्येक वेळेस मला व्हॉल्यूम ऑफ द रिझर्वायर लिहायची गरज पडणार नाही. मी नुसतं व्ही लिहू शकते. का बरं? मी इथं ऑलरेडी सांगितलेलं आहे की व्हॉल्यूम ऑफ रिझर्वायर म्हणजेच काय हो? व्ही. ठीक आहे ना. आणखीन काय करायचं आहे आपल्याला? फॉर हाऊ मेनी पर्सन इज द वॉटर सफिशियंट फॉर अ डे. ठीक आहे, ते पण आपल्याला सांगायचं आहे. मग हे 1 नंबरला हे फाइंड करायचं आहे, आणि दुसऱ्या नंबरला काय फाइंड करायचं आहे? फॉर हाऊ मेनी पर्सन, जवळ गेलं थोडंसं, मला रेज करून टाकू. फॉर हाऊ मेनी पर्सन द वॉटर इज सफिशियंट. ओके, म्हणजे नंबर ऑफ पर्सन, किती लोक आहेत ते फाइंड करायचं. ठीक आहे, आता बरं, खूप लोक ना हे व्ही काढून घेतात आणि इथं अडतात. इथं काय प्रॉब्लेम आहे पहा, काहीच नाही. समजा माझ्याकडे एक बॉटल आहे, 5 लिटरची बॉटल आहे मोठीशी. ठीक आहे, अशी एक बॉटल आहे पाण्याची, जशी कशी असते. आणि मग आता माझ्याकडे काय आहे ना, हे 5 लिटरची बॉटल आहे आणि लोक आहेत 5. ठीक आहे, प्रत्येकाला 1 लिटर लागतं. मग हे 5 लिटर मला बस होईल का? होईल, राईट. पण समजा माझ्याकडे फक्त अर्धे लिटरच पिणारे लोक आहेत, है ना. एक व्यक्तीला एका दिवसाचं अर्धाच लिटर पाणी लागतं. बरं, एवढं कमी पाणी प्यायचं नाही. तर समजा एका व्यक्तीला अर्धा लिटर पाणी लागतं. मग हे जर माझ्याकडे 5 लिटरची बॉटल आहे, तर मी किती लोकांना पाणी देऊ शकते? 10 लोकांना. कसं काढलं मी हे? 10 पीपल. कसं काढलं मी हे? काय केलं? माझ्याकडे जेवढं पाणी होतं, है ना, म्हणजे ही समजा जर काही टाकी आहे, तर टाकीचा व्हॉल्यूम डिवाइडेड बाय एक व्यक्तीला किती पाणी लागतंय? अर्धा लिटर लागत होतं, है ना, तर 10 पीपल. म्हणजे आपण काय केलं? ही जी टाकी होती, जेवढं जास्त पाणी होतं आपल्याकडे, त्या मोठ्या पाण्याचा व्हॉल्यूम डिवाइडेड बाय एका व्यक्तीला किती लागतं, हे जर डिवाइड केलं आपण, तर मग किती व्यक्तीचं पाणी सध्या आपल्याजवळ आहे ते आपल्याला इझिली येईल. अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्समध्ये काय करायचं आपल्या लक्षात आलं? ठीक आहे, चला आता स्टेप वाईज पुढे जाऊया. ठीक आहे, फर्स्ट काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा तर व्हॉल्यूम काढावं लागेल. व्हॉल्यूम काय येईल? काय असतं सिलेंडरचं व्हॉल्यूम? सांगा. बेसिक फॉर्म्युला काय होता? एरिया ऑफ बेस. बेस काय आहे? सर्कल आहे, पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय हाईट पाय स्क्वेअर एच. झाला, फॉर्म्युला आला. पाठ करायची गरज पडली का नाही? आता बघा, आर काय हो? 2.8 आणि एच काय आहे हो? 3.5. बघा, 7च्या पाड्यामध्ये नंबर्स आहेत माझ्याकडं, त्याच्यामुळे मी 3.1 घेत नाहीये. मी काय घेत आहे? 22/7 घेत आहे. का बरं? कारण की मला इझिली डिवाइड करण्यामध्ये इज होईल. डिवाइड मला इझिली होऊन जाईल त्याच्यासाठी. पहा, आता ज्यावेळेस मी ह्या 7ला डिवाइड करेल ना, तर काय होईल? ओके, इथं आहे ना, 7 1 जा 7
आणि 7 4 जा 28, पण इथं 1च्या नंतर पॉईंट आहे, मग मी पण 1च्या नंतर पॉईंट देणार आहे. ठीक आहे, 1च्या नंतर पॉईंट म्हणून तुम्ही 4.0 करायचं नाही बरं का, पॉईंट डावीकडे दिला जातो 0.4. आता काय करायचं, आता बघा इथं शेवटी 5 आहे राईट, इथं शेवटी काय आहे 5 आहे. तर मग मी जर इथं मल्टिप्लाय केलं ना, हे 5 आणि हे 8 जेव्हा मल्टिप्लाय होईल इझिली 0 भेटेल माझ्याकडे, किंवा हे 5 आणि हे 2 मल्टिप्लाय होईल. म्हणजे मी काय करणार, आता ह्याला मी खाली 10 घेऊन डिवाइड करत बसण्यापेक्षा मी पटपट मल्टिप्लाय करून टाकते, माझं इझिली होऊन जाईल. कसं पहा, हे 28 आणि हे 4 मल्टिप्लाय करा, किती येईल 88 येईल. मल्टिप्लाय 88 नाही सॉरी 8.8 होईल. का बरं, 1च्या नंतर इथे पॉईंट आहे बघा, जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस काय होतं, हे 4 0.4, मग 22 चौक 88, आणि हा 1च्या नंतर इथे पॉईंट द्यायचा 8.8 येतं. ठीक आहे, डेसिमलच्या सॉरी हे करून दाखवण्याचं कारण की डेसिमलच्या मल्टिप्लिकेशनमध्ये विद्यार्थी चुका करतात, कॉन्फिडन्स त्यांचं बनत नाही. ठीक आहे, ओके 8.8 मल्टिप्लाय, आता हे 2.8 मल्टिप्लाय 3.5 करा हे सगळं. आणि इथं कारण की व्हॉल्यूम आहे त्याच्यामुळे काय येईल मीटर क्यूब, सेंटीमीटर नाही आहे, हे काय आहे मीटर, त्याच्यामुळे इथं तुमचं जे युनिट आहे ते काय मीटर क्यूब. आता पहा खरं मल्टिप्लाय करून पाहूया. मी काय करते, मी डायरेक्ट 28 मल्टिप्लाय 35 करते. ठीक आहे, का बरं, 1च्या नंतर पॉईंट आहे, तर माझं जे काही आन्सर येईल त्याच्यामध्ये मी 2च्या नंतर पॉईंट देऊन टाकेल. कारण 8 5 जा 40 ला 0, हात झाला 4, 5 2 जा 10 प्लस 4 14, 3 8 जा 24, 2 3 2 जा 6 प्लस 2 8. ठीक आहे, 8 9 0, 2च्या नंतर पॉईंट द्या, किती आला 9.80. आता ह्या दोन्हीला पण मल्टिप्लाय करायचं. बरं ठीक आहे, आता बघा, आता आणखीन एक गोष्ट, एक छोटीशी ट्रिक. 9.80 आहे ना, हे 9.80 आहे, तर तुम्हाला ना हे लिहित बसायची गरज नाही. 9.80 आहे ना, आता ह्याच्या ठिकाणी तुम्ही नुसतं 9.8 जरी लिहिले तर ते करेक्टच आहे आणि तसंच लिहितो आपण. मग मी काय करणार, 9.80 ने मल्टिप्लाय करत बसणार नाही, मी सरळ काय करणार 8.8 आणि 9.8ला मल्टिप्लाय करून टाकणार. ओके, 8.8 आणि 9.8ला मल्टिप्लाय करून घ्या बाजूला कुठेतरी, इथे करून 8.8 आणि 9.8ला मी मल्टिप्लाय करते. काय येईल 8 8 जा 64, 4 6 कॅरी येईल, 8 8 जा 64 प्लस 6 70 होऊन जाईल. इथे काय येईल 9 8 जा 72, 2 येईल, इथे 7 येईल, 9 8 जा 72 आणि 7 79 येईल. हे बाजूचं ना इरेज करून टाकू. ठीक आहे, माझ्यासोबत तुम्ही पण करायचं आहे. छोटी स्क्रीन आहे, प्रॉब्लेम होऊ शकतो मला मल्टिप्लिकेशनमध्ये, एखाद्या वेळेस चूक होऊ शकते. ठीक आहे, 8624 आले माझं. ओके, आन्सर किती आलं माझं 8624. काहीच नाही, मी जर इथं 9.80 घेतलं असतं तर आन्सरमध्ये पण आणखीन एक 0 आला असता. आता मी काय लक्षात ठेवायचं आहे की मी 9.80 नाही, मी फक्त 9.8 घेतलं होतं. त्याच्यामुळे बघा, आता 9.8 जेव्हा आपण नुसतं घेतो तर पॉईंट कितीच्या नंतर 1च्या नंतरच आहे, हा 0 मी कन्सिडर केला नाही ना. ह्याच्या पुढे तुम्ही कितीही 0 लावा, इकडे कितीही 0 लावा, तर काही अर्थ त्याचा नाही आहे. मग 1च्या नंतर पॉईंट आणि इथं पण 1च्या नंतर पॉईंट, म्हणजे आन्सरमध्ये काय येईल 2च्या नंतर पॉईंट येईल. माझा आन्सर किती आला 86.24, 24 नाही, परत सांगत आहे 86.24 मीटर क्यूब. आता एक मोठा प्रश्न आहे, काय मोठा प्रश्न आहे बघा, इथं व्यक्तीला पाणी किती लागतं ना, ते लिटरमध्ये दिलेलं आहे. ते कशामध्ये दिलेलं आहे, लिटरमध्ये दिलेलं आहे. मग सगळ्यात आधी आपलं हे जे व्हॉल्यूम आलेलं आहे 86.24 मीटर क्यूब, ह्याला आपल्याला ना लिटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. पण त्याच्यासाठी हे मीटर क्यूब म्हणजे किती लिटर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग समजा मला पाठ नाही आहे, तर मी काय करणार, तर मला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे. काय गोष्ट माहीत असायला पाहिजे, हे माहीत असायला पाहिजे की 1 लिटर म्हणजे काय 1000 सेंटीमीटर क्यूब. आता मीटर क्यूब असेल, किलोमीटर क्यूब असेल, काही असेल, तुम्ही त्याचं लिटर इझिली करू शकता. कसं बघा, आधी तर आपण हे समजून घेऊ की हे 1000 सेंटीमीटर क्यूब आलं कसं आहे ना. 1000 सेंटीमीटर क्यूब काय हो, एक क्यूबचा व्हॉल्यूम आहे राईट. म्हणजे काय, म्हणजे ते जे क्यूब आहे ना त्याचे साईड काय काय आहे 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर. म्हणजे मी जर असं एक क्यूब घेतला आणि त्याचे साईड जर 10 सेंटीमीटर आहे, तर ह्याच्यामध्ये जेवढं केवढं लिक्विड मावेल ते काय आहे 1 लिटर आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं. आता बघा, आता तसंच मी काय करणार, 1 मीटर क्यूबला मी असं लिहू शकते का, 1 मीटर मल्टिप्लाय 1 मीटर मल्टिप्लाय 1 मीटर लिहू शकते, मी इझिली लिहू शकते. आता बघा, मला काय माहित आहे, मला हे माहित आहे, आपण लहानपणी शिकलो होतो की 1 मीटर म्हणजे काय 100 सेंटीमीटर. मग सगळ्या 1 मीटरला 100 सेंटीमीटर लिहा. बघा लिहिलं. आता काय करायचं, आता मी एकदा मागे सांगितलं होतं सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर म्हणजे काय सेंटीमीटर क्यूब, आणि 100 3 वेळेस आहे. आपण मल्टिप्लाय करत बसायचं का नाही, शेवटी सगळ्यांचे 0 0 आहे, इथं 2 0 इथं 2 0 इथं 2 0, म्हणजे टोटल 6 0 लिहायचे, 6 0 सरळ. आणि इथं 1 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 1 1च. ठीक आहे, मग हे किती आलं 1च्या समोर 6 0 म्हणजे 10 लाख सेंटीमीटर क्यूब. आता काय करायचं, आपल्याला काय माहित आहे 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजे काय 1 लिटर. मग बघा, आता इथं जर मी हे 1000 सेंटीमीटर क्यूब
झाकले, समजा मी हे झाकत आहे 1000 सेंटीमीटर क्यूब, उरलं किती 1000 लिटर, किंवा तुम्ही असं समजून घ्या की ह्याला आपण काय केलं 1000 नी मल्टिप्लाय केलं, 1000 सेंटीमीटर क्यूबनी मल्टिप्लाय केलं आपण, ते जेवढं उरलं तेवढे लिटर. ठीक आहे, ठीक आहे असे. ओके, मग 1 मीटर क्यूब किती आलं? 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. आलं ना इझिली? ठीक आहे, आता हे इरेज करते मी, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं की हा आलं कसं. ठीक आहे, मला हे माहिती आहे आता 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर. तर मी काय करते ना, तर मी ह्याला आता मल्टिप्लाय करते. माझ्याकडे मीटर क्यूब आहे आणि मला मीटर क्यूबच्या ठिकाणी काय लिहायचं आहे, लिटर लिहायचं आहे. तर मी आता ह्याला मल्टिप्लाय करते, तुम्ही पण करा. 86.24 मल्टिप्लाय 1000, हे किती येईल? 8624, 1 2 3 zeros आणि लिटर. आता बघा पॉईंट कितीच्या नंतर आहे? 2च्या नंतर. इथे द्या 2च्या नंतर पॉईंट किती आला? 86240 लिटर. संपला. मग व्हॉल्यूम आला का रिझर्वायरचं? व्हॉल्यूम तर आला. ठीक आहे, हे नीट लिहायचं आपण, व्हॉल्यूम ऑफ द रिझर्वायर करून त्याला असं ब्रॅकेट करून टाकायचं. माझ्यासारखं वाकडं तिकडं करायचं नाही, स्ट्रेट ब्रॅकेट करायचं. ओके, झालं हे आन्सर. आता क्वेश्चनचा दुसरा पार्ट बघू. दुसरा पार्ट काय म्हणतो? अ पर्सन नीड्स 70 लिटर ऑफ वॉटर. एका व्यक्तीला किती लिटर पाणी लागतं एका दिवसाचं? 70 लिटर. तर हाऊ मेनी पर्सन इज द वॉटर सफिशियंट फॉर अ डे? एका दिवसासाठी 70 लिटर लागतं एका व्यक्तीला. तर आपल्याजवळ जेवढं पाणी आहे ते किती लोकांना आपण पुरवू शकतो, किती लोकांना देऊ शकतो, है ना? मग लिहायचं नंबर ऑफ पर्सन द वॉटर इज सफिशियंट फॉर एक काम करू आपण, ह्याला असं लिहू, लेट द नंबर ऑफ पर्सन फॉर द वॉटर इज सफिशियंट फॉर बी एन. ह्या व्यक्तींना मी काय म्हणते? एन. ठीक आहे, मग हे एन व्यक्ती म्हणजे काय असणार? व्हॉल्यूम ऑफ रिझर्वायर, म्हणजे टाकीमध्ये पाणी किती आहे. ठीक आहे, आणि एकेका व्यक्तीला पाणी किती लागतं? व्हॉल्यूम ऑफ वॉटर नीडेड फॉर 1 पर्सन. एका व्यक्तीला पाणी किती लागतं पाणी बघू. पहा, माझं व्हॉल्यूम किती आहे टाकीचं? 86240 लिटर्स. एका व्यक्तीला पाणी किती लागत आहे? 70 लिटर. हे 0 आणि हे 0 कट करा बरं. आणखीन एक लक्षात घ्या, विद्यार्थी काय करतात ना, समजा असं काहीतरी आहे 704 आणि इथं काहीतरी आहे 10, सपोज हे 0 कट करला जातात. हो, काही जण करतात. तर मग हे करायचं नाही आहे आपण. ठीक आहे, 0 तुम्ही केव्हा कट करू शकता? जेव्हा ते शेवटी आहे, मधले 0 कट करायचे नाही. ठीक आहे, मग आता पहा हे किती आलो? 8624 डिवायडेड बाय 7. आता हे 7 डिवाइड करून टाका. खूप लोकांना ना डायरेक्ट डिव्हिजन येत नाही आहे, कारण की त्यांचे जे क्लासेस होते 5th 6th 7th 8th जे की शॉर्ट डिव्हिजन शिकवायला पाहिजे होतं किंवा डायरेक्ट डिव्हिजन शिकवायला पाहिजे होतं, त्यावेळेस काय झालं, ते शिकवलं गेलं पण ऑनलाईन पद्धतीमध्ये, आणि मग ते तेवढा चांगल्या प्रकारे अभ्यास झाले. तर मी इथं सांगण्याचा प्रयत्न करते, तर तो शॉर्ट डिव्हिजन तुम्ही थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे, काय करायचं असतं आपल्याला? प्रत्येक नंबर एकेका नंबरला मी 7ने डिवाइड करणार आणि सेम थिंग करणार जे की आपण जनरली करतो डिव्हिजनमध्ये, पण मनामध्ये ठेवणार. कसं बघा, काय आहे माझ्याकडं? 8624 डिवाइड बाय 7. आणि जनरली आपण काय करतो? 8624 डिवाइड बाय 7 मध्ये काय करतो? 7 1 जा 7, 7 1 7, मग हे 8 मधून 7 गेले, 1 राहिले. इथं आपण काय करणार? तेच करणार. 7 1 जा 7, 7 1 7, 8 मधून 7 गेले, 1 राहिले. आता हे 1 ना आपण मनामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे, हे 1 आपण मनामध्ये ठेवायचं आहे. मग 1 आणि 6 म्हणून किती झाले? 16 झाले. ठीक आहे, तसंच आपण काय करतो, इथं हे 6 घेतो खाली. मग इथं आपण ही गोष्ट मनामध्ये करतो. डिव्हिजन सेम आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. काही गोष्टी आपण काय करतो आता मनामध्ये ठेवून पटापट करतो. ठीक आहे, मग हे 16. आता काय होईल? 7 2 जा 14, 2 उरेल. सेम थिंग आपल्याला इथं करायचं आहे. इथं 16 आलेलं आपल्याकडं. मग परत 7 1 7, 7 2 14. ठीक आहे, मग आता किती उरलं? 2 उरलं. हे 2 उरलेले मनात ठेवायचे. हे 2 आणि हे 2 मिळून किती होते? 22. परत 7 3 जा 21, किती उरलं? 1 उरला. आता हे 1 कुठे येणार? इथे येणार. हे 1 4च्या आधी, मग इथं किती तयार होणार? 14. 7 2 जा 14. किती आलं आन्सर? 1 2 3 2. इकडून पाहूया किती आलं आन्सर. 1 2 3 2. इथे पाहूया. 2 पर्यंत केलं होतं. हां, आता हे 2 बघा, हे 2 येईल खाली. 22, 7 3 जा 21. बघा तेच डिव्हिजन आहे ना, फक्त आपण इथं काय करतोय? काही स्टेप्सना आपण मनामध्ये करतो. हे जर तुमच्या लक्षात आलं की आपण काही वेगळं करत नाहीये, फक्त हे जे आपण मायनस करत होतो ना, ही वाली स्टेप आपण मनामध्ये करतोय. हे मायनस करून आणि हा पुढचा नंबर जो आपण खाली आणत होतो ना, हे मनामध्ये करतो आपण. तर तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस केली तर तुमच्या इझिली ते कंट्रोलमध्ये येऊन जाईल. काय मग आन्सर काय होतं? 1 2 3 2. मग किती लोकांना हे पाणी बस होईल? एका दिवसासाठी 1232 लोकांना. 1 2 3 2 पीपल. लिहायचं आपण. फॉर हाऊ मेनी पर्सन द वॉटर विल बी सफिशियंट विचारलंय ना, लिहायचं द वॉटर ऑफ द रिझर्वायर विल बी सफिशियंट फॉर 1232 पीपल फॉर अ डे. लिहा द वॉटर
of the reservoir will be sufficient for 1232 people for a day. समजलं? इझी होता ना क्वेश्चन. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट काय, कोण आपण काय करूया ना, उद्या घेऊया. आजसाठी आपण इथे स्टॉप करूया. उद्या काय घेणार आपण, उद्या कदाचित व्हिडिओ थोडी मोठी होऊ शकते. कोण घेणार, उरलेले आपले जेवढे डायग्राम आहेत, स्फिअर, हेमिस्फिअर आणि मग त्याचे काही प्रॉब्लेम्स. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या काही सुधारण्यासाठी तुमचे काही ॲडवाइसेस असतील तर तुम्ही ते कमेंट्समध्ये लिहू शकता. ओके, तुम्हाला जर आवडली असेल व्हिडिओ तर तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा आणि त्यांचा पण जो हे मॅथ्सच्या भीतीचा भूत आहे ते पळवायला त्यांची हेल्प करा. ओके, थँक्यू.